स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहे। या स्पर्धेकरिता जरूर आमदार साहेब हरिचंद्र भोये साहेबांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत। त्याचबरोबर ही स्पर्धा जर आपण पाहिली तर संदीपजी पवार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे मात्र जरूर देण्यात आले। हेमंतजी सय्याम साहेबांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकरिता देण्यात आले। त्याचबरोबर समीरजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक मात्र आले। अजितजी मोहिते कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहे। प्रसादजी मेघपुरिया यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि मोहितजी एखंडे यांच्या माध्यमातून 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि सर्वात आकर्षण सर्वात अट्रॅक्शन या स्पर्धेचं म्हणजेच मालिकावीर आणि ती मात्र हबीबाई शेख यांच्या माध्यमातून मोटरसायकल या ठिकाणी सौजन्य करण्यात आलेले आहे आणि ती मात्र जरूर कोणत्या खेळाडूच्या नावावरती जाईल ना ते मात्र या वर्षी देखील चर्चेचा विषय आहे। आता सध्या आपण पाहताय दोन टीम एकमेकाचे विपक्ष येतात, धाकटी डहाणू आणि त्यांचे विपक्ष आपण पाहताय कुलठण। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय केतन आणि जयेश, तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय प्रीतम बारी। टेनिस क्रिकेट पटलावरील अजून एक मोठं नाव, ज्या पद्धतीने त्यानं मात्र जरूर संपूर्ण आपल्या भारताच्या क्रिकेट टुर्नामेंट आतापर्यंत खेळल्यात आणि तो सितारा टेनिस क्रिकेटचा सितारा आज मात्र जरूर या जव्हार नगरीमध्ये प्रवेश करतोय। आणि टॉस बॉक्स या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की जरूर मी जव्हारमध्ये भरपूर वेळा आलोय, परंतु या मैदानावरती खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर या ठिकाणी खेळण्यासाठी आलोय आणि म्हणूनच ही स्पर्धा खेळण्यासाठी तो मात्र एक्साइटेड आहे। धाकटी डहाणू टीमचा जर विचार केला तर एक अप्रतिम टीम आहे। नुकतंच जी आपण कोणगावची स्पर्धा पाहिली होती ग्रामीण टेनिस धमाका, त्याही टुर्नामेंटमध्ये जरूर या टीमला आपण पाहिलं होतं आणि जबरदस्त खेळ झाला होता या टीमचा। स्ट्राइक एंड वरती केतन या खेळाडूला आपण पाहताय। जयेश नो स्ट्राइक एंड वरती आहे। पहिला चेंडू फेकण्याकरिता प्रीतम बारी। जाऊया सामन्याकडे। चांगली मॅच या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला अजून एक येते। हा सामना मात्र जरूर रोमांचक होईल। धन्यवाद किरण खंजोडे यांना आपण या आधीच्या मॅच मध्ये ऐकलं। प्रीतम बारी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। पहिला बॉल डॉटच्या स्वरूपाने गेलाय। यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला जरूर कस मारण्याचा प्रयत्न होता तिथे, मात्र एक सिंगल त्यावरच समाधान मानावं लागेल। लेग बायचा इशारा आलाय। धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0-1 या आकड्यावर आपण पाहताय। मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हार यांच्या वतीने आयोजित जव्हार चषक 2025 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन। नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण इथे अनुभवतोय। टीम धाकटी डहाणू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे। नमितजी अंबेरे जी त्यांच्या माध्यमातून हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय। धाकटी डहाणू त्यांच्या विरोधामध्ये कोलठण। यावेळेस हा बॉल टप्पा खाल्यानंतर निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय। प्रीतम बारी याकरता ओळखला गेलाय। सातत्यानं आपल्या स्वतःला त्यानं खूप वेळा सिद्ध केलंय। ISPL पर्यंत पोहोचलेला हा खेळाडू जो प्रीतम बारी सध्या मैदानामध्ये आहे। यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त झाली आहे। क्लीन बोलच्या स्वरूपाने माघारी परतवलंय। बाद होऊन तंबूच्या आसनाला जाईल फलंदाज जयेश, त्याच्या पारीचा अंत झालाय। विकेट मिळते खेळाडू बाद। चार चेंडूचा खेळ झाला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर एक ही धावसंख्या राफलकावर आहे।
अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे. टीम धाकटी डहाणू जी मैदानामध्ये आहे. पालघर जिल्ह्याचं शेवटचं टोक असं म्हटलं जातं. मग तिथनं पुढे राष्ट्र बदलतं. या स्पर्धेच्या निमित्तानं जी मालिकावीर बाईक दिली जाणार आहे ती मालिकावीराची बाईक ज्यांच्या वतीनं आपल्याला स्पॉन्सर झाली आहे ते माननीय सन्माननीय हबीबाई शेख इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हबीबाईंना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. आपलं स्वागत आहे. हबीबाई शेख या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. जी मॅन ऑफ द सिरीज म्हणून टेनिस बॉल क्रिकेटरचं एक स्वप्न असतं की आपल्यालाही एक बाईक मिळावी आणि ती बाईक त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केली आहे. यावेळेस मात्र पॅडलाईनवरचा हा बॉल होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. इथे डॉट बॉलच्या स्वरूपानं चेंडू काउंट केला जाईल. प्रतिकार करावा लागेल कोल्टन टीमला. चेहऱ्याला न खेळता बॉलला खेळण्याचा प्रयत्न त्याला मैदानाच्या आतनं करावा लागेल. प्रीतम बारी निश्चित एक मोठं नाव आहे. मात्र कोल्टन टीमला मैदानातनं दाखवावं लागेल काय एवढा दूरचा प्रवास त्यांनी कापलाय. इथे यष्टी उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल ब्रह्मास्त्र टेनिस बॉल क्रिकेट मधलं त्याचा वापर केला आणि माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज करण अंबिरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळते. मनोज भाऊ इथे येत आहेत. अगदी रौनक आहे त्यांच्या येण्यानं ती आपल्याला पाहायला मिळते. आपलं स्वागत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर करण अंबिरे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. समोर डावकर आहे हातानं त्याच्या विरोधामध्ये फलंदाज सज्ज आहे. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी ही टीम धाकटी डहाणू कडनं पाहायला मिळते. जे नावलौकिक आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या नावलौकिकाला साजेसा खेळ त्यांच्या वतीनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल पुढेच्या एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला. निर्धाव टाकण्याचा मनसुबा होता. तिथे जर आपण पाहिलं तर बाईचा इशारा आला आणि धावसंख्येमध्ये वाढ झाली. चांगली गोलंदाजी होतीये. प्रतिकार जर झाला नाही ना तर मग प्रेक्षकही थोडेसे निराश होतात. इथे प्रतिकार पूर्ण शांत आहे कारण षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू असताना धावफलक 3 वर आहे. कोल्टन टीमला इथे दाखवावं लागेल जरी धाकटी डहाणू टेनिस बॉल क्रिकेट मधले एक गाव एक संघ फॉर्मॅट मधले जे उत्तम दर्जाचे संघ आहेत त्यामध्ये त्यांचं नाव असलं तरी कोल्ठणकर ते एवढ्या दूर का आले ते त्यांना दाखवावं लागेल आणि ते यावेळेस जरूर दाखवलं. फेकून दिले बॉलला ओव्हर दी लॉंग ऑन सीमा रेषा पार षटकार.
या ओव्हरचा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावसंख्या एका षटकाराच्या मदतीनं 9 धावा. आक्रमण हे तुम्हाला करावंच लागेल आणि आक्रमण जर केलं नाही तर मग तुमच्याकरता अडचणी पैदा होतील. त्या अडचणी जर तुम्हाला क्षमवायच्या आहेत तर मग आक्रमण हे गरजेचं आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर रिव्हर्सचा अटेम्प्ट. टेनिस बॉल क्रिकेटर्सच्या मानगोटीवर बसलेलं हे भूत आहे. रिव्हर्स सातत्यानं त्याचा वापर होतो आणि त्यामध्ये कित्येक खेळाडू जे बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झाला. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. यावेळेचा बॉल ऑफ स्टंपवर पडला. तिकडनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळाला. खूप सारे प्रेक्षक आहेत मात्र मैदानामध्येही 2 प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 38 सर्कल मध्ये बसून मॅचचा आनंद घेतोय. अगदी 38 सर्कल मध्ये ठाण म्हणून बसलाय. तिथनं उठायचं नाव नाहीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस ऑन साइडला पुण्याचा एकदा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर आला आणि एक चांगला कॅच तो आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम कोल्टन जाऊन पोहोचली आहे 3-9 या आकड्यावर. आपल्या मुख्य मंचावर आपल्यासोबत मान्यवर पाहुणे जे उपस्थित झालेत या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीजचे दाते माननीय सन्माननीय हबीबाई शेख इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करतोय. सन्माननीय कपिलजी तामोरे आपल्याला विनंती आहे आपण हबीबाई शेख यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. त्यांचा स्वागत सन्मान आपण आपल्या शुभस्ते करावा. माईचं वस्त्र ज्याला आपण म्हणतो ते माईचं वस्त्र शॉल आपण हबीबाईंना इथे देतोय. त्यानंतर प्रेमाचं प्रतीक स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ आपण देऊन त्यांचा सन्मान आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण हबीबाई शेख यांचा हा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं पाहताय. नवीन गोलंदाज हार्दिक गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला खेळला. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. ज्या 1 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते आणि एकेरीकडनं दुहेरीकडे जाते. मात्र हा दुहेरीकडचा प्रवास खूप खडतर तो राहिलेला पाहायला मिळालाय. कारण जवळपास 13 चेंडू ते इथे खर्च केलेत या 10 धावा धावफलकावर लावण्याकरता. गोलंदाजीच्या ट्रॅकवरचा गोलंदाज हार्दिक आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. वेग आहे, प्रचंड वेग आहे. त्या वेगानं बीट करण्याचा प्रयत्न आहे आणि यश मिळतंय त्यामध्ये. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल कॅरी झालाय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तीच स्थिती त्याच पद्धतीनं बॉल जर आपण पाहिला तर तो निर्धावच्या स्वरूपानं जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने येणारे हे डॉट बॉल महत्वाचे ठरतायत. फिल्डिंग करणारी टीम अर्थात VC11 धाकटी डहाणू त्यांच्याकरता यावेळेस आणखी एक चांगला बॉल. फलंदाज स्ट्रगल मध्ये आहे आणि त्याचा स्ट्रगल तो संपत नाहीये. इथे तुम्ही विकेट ही सॅक्रिफाईस करू शकत नाही कारण बॉल जर विकेट किपरनं योग्यतेनं कॅरी केला तर मग त्यावर तुम्हाला रन मिळत नाही. हा या स्पर्धेचा नियम आहे. सफल झाला पुण्याच्या एकदा त्याच्या बॅटच्या पट्ट्यात बॉल निसटलाय. सलगचा 4था बॉल इथे डॉटच्या स्वरूपानं आलाय. धावसंख्या फक्त 10. 5 चेंडूचा खेळ झाला. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना धाकटी डहाणू संघ अगदी चांगला परफॉर्म
आणि तोही डॉट शेवटचा बॉल फक्त एक धाव जी पहिल्या बॉलवर आली त्यानंतरचे 5ही बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने पाहायला मिळाले. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम कोल्टन जाऊन पोहोचली आहे फक्त 10 या आकड्यावर. ओमकार तामोरेच्या विकेट हॅट्रिक करता सन्माननीय समीरजी ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. ओमकार यावेळेस मात्र हा बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपाने पाहायला मिळतोय. समीरजी ठाकूर साहेब सातत्यानं प्राइज लावतात. प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. याआधी आपण 2000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून पाहिलं. पारितोषिक देण्यामागचा हा एकमेव हेतू असतो की प्रोत्साहन मिळावं, चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळावा. आणि सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन ते होत नाहीये. थोडीशी निराशाजनक मॅच मैदानाच्या आतमध्ये पुढे जात असताना चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. ओमकार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समीर ठाकूर साहेबांच्या माध्यमातून त्याच्याकरता कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे या खेळाडू करता, ओमकार करता. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला आहे. प्रचंड वेगानं गोलंदाजी करणारे जे गोलंदाज आहेत त्यामध्ये ओमकार हे नाव तुम्ही नेहमी घेऊ शकता. अंडर 25 हा खेळाडू आहे. प्रचंड वेग, पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातात. आणखी एक डॉट, निर्धाव. आता मात्र शेवटच्या 3 बॉलवर 3 विकेट घेतल्या. प्राइज मनी वाढलंय. समीर ठाकूर साहेबांनी प्राइज मनी डबल केलंय. 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज ओमकार. इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे आणि तिथे झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय, त्याबरोबर काही रन्स मिळतील आणि विकेट आली. 1 रन तिथे कंप्लीट झाली आहे. 1च्या मदतीनं धावसंख्या 11 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे आणि मैदान जर आपण पाहिलं तर ते पूर्ण सुनं पडलंय, शांत आहे. प्रतिकार जो प्रत्येकाला पाहायचा आहे मात्र तो प्रतिकार मंदावलेला आहे. नेक्स्ट मॅच कोणाची आहे? नेक्स्ट मॅच टीम पेल्लार बी आणि त्यांच्या विरोधामध्ये जव्हार 11. दोन्ही संघ नाणेफेक करण्याकरता लगेचच संपर्क साधायचा आहे. टीम पेल्लार बी आणि जव्हार 11. ओमकार आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हर कडे खेळला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा आहे आणि इथेही विकेट मिळेल. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 12 या आकड्यावर. प्रतिकार कुठेही या मॅच मध्ये पाहायला मिळाला नाही. जो प्रतिकार अपेक्षित होता, षटकार चौकारांची आतिषबाजी होईल, लढण्याजोगं बळ निर्माण केलं जाईल. यानंतर पेल्लार बी आणि त्यांच्या विरोधामध्ये जव्हार 11. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जव्हार 11 चा संघ, सर्व जे या स्पर्धेचे आयोजक असतील किंवा जव्हारचे जे खेळाडू असतील ते एकत्रित या मॅच मध्ये पाहायला मिळतील. ओमकार चांगली गोलंदाजी केली. या डावाचा शेवटचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. प्रचंड वेग त्यानं त्रस्त केलं संपूर्ण कोल्टन टीमला. पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली आहे फक्त 12 वाजले तसं म्हणायला हरकत नाही. 12 रन्स इथे धावफलकावर आहेत. विजयाकरता टीम VC 11 धाकटी डहाणू त्यांना बनवायचे आहेत तर 13 धावा.
चला टॉस करता दर्शन लवकरात लवकर तिथे जॉईंट व्हायचंय. टीम पेल्लार बी कॅप्टन आपण ही लवकरात लवकर तिथे जॉईंट व्हा आणि नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हा. नाणेफेक इथे केली जाईल. दोन्ही संघ जे इन ऍक्शन असतील आणि नाणेफेक कक्षामध्ये आपण जॉईंट होऊ, कारण आपल्यासोबत या स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द सिरीज ची जी बाईक आहे जी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती हबीबाई शेख तिथे आपल्यासोबत असतील. टॉस इथे केला जाईल. हबीबाई यांच्या शुभस्ते हा टॉस आपण करणार आहोत. दर्शन दामोरे आणि भीम यादव असे दोन कर्णधार इथे आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतात. इथे दर्शन इथे कॉल देणार आहे. एका बाजूने सुपर एक्स, दुसऱ्या बाजूने जवार चषक. जवार चषक आणि इथे सुपर एक्स. हबीबाई नक्की तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. जवारमध्ये स्पर्धा सुरू आहे आणि एवढं भव्य दिव्य आयोजन केलंय या स्पर्धेत. म्हणजे मी म्हणतो ना की टेनिस बॉल क्रिकेटरचं एक स्वप्न असतं की आपल्यालाही एक बाईक जिंकायची, जी बाईक तुम्ही या स्पर्धेकरता दिली आहे. कसं वाटतंय जवारमध्ये जे आयोजन केलंय त्याबद्दल काय म्हणाल? मी सर्वात पहिले आयोजकांचं अभिनंदन करेन की ते एवढ्या चांगल्या स्पर्धा भरवत आहेत. म्हणजे मी सलग दुसरा वर्ष बघतोय, मागच्या वर्षी पण तिसरा वर्ष बघतोय. खूप चांगल्या स्पर्धा भरल्या, त्यामुळे जव्हारकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. म्हणजे बाहेरच्या टीम पालघर असेल, दांडी असेल, पेलार असेल, म्हणजे जिल्ह्याच्या कानोकोपऱ्यातून इथे मॅचेस खेळायला येतात. तर आणि ग्राउंड इतकं सुंदर आहे, तर त्यामुळे जव्हारकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. निश्चित खरं हेच अपेक्षित होतं की जव्हारकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. इथेही खूप चांगलं क्रिकेट आहे हे दाखवण्याचा इथनं प्रयत्न जे हबीबबाईंनी आपल्याला सांगितलंय. नाणेफेक भीम जिंकलाय, काय निर्णय घेशील? फिल्डिंग पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. आज पेल्लारमधनं जे खेळाडू आम्ही एरवी खूप वेळा पाहिलेत ते सर्व खेळाडू इथे उपस्थित आहेत की भीम असा एक व्यक्ती आहे सर की शब्द दिला तर प्लेयर असो नसो मग हा भीम तिथे मॅचला पोचतो. तो भीम इथे मॅचला पोचलाय. आज टीम कशी आली ते ऐकायला नक्की आवडेल. आता आमचे प्लेयर भरपूर काही लांब असल्यामुळे येऊ शकले नाही, तरी पण जेवढे आले त्यांना आपण घेऊन खेळणार आहोत. मी म्हटलं ना की शब्द दिला तर तो येतो. शुभेच्छा असतील भीम आपल्याला. दर्शन टॉस हारलाय मात्र बॅटिंग आली आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा काय केलं असतं? निश्चितच मी पण बॅटिंगच घेतली असती, कारण की आता धावा गोळा करायचे आहेत. कारण की आम्ही जेव्हा जव्हार गट खेळलो होतो तेव्हा फिल्डिंगच केली होती 2 टाईम. तर आता माझं एक आहे की आता बॅटिंग करूया आणि सर्वच जव्हारचे आहेत प्लेयर, तर बॅटिंग आम्ही करून धावा गोळा करणार आहोत. शुभेच्छा असतील आपल्याला इथे, कारण मॅच सुरू आहे त्यामुळे धन्यवाद हबीबभाई. आपल्याला विनंती असेल मंचावरनं मॅचचा आनंद घ्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर सध्या 2 धावा आहेत. या दरम्यान मोठ्या फटक्या करता जायचं होतं मात्र ते शक्य झालं नाही. बॉल जर आपण पाहिलं तर तिथे धाव डॉटच्या स्वरूपाने निघतोय. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडूचा खेळ
धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या आकड्यावर आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी होईल इथे. मॅच बिलकुल एकतर्फी पाहायला मिळाली. प्रेक्षकांची घोर निराशा झाली या मॅच मध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर जर आपण पाहिलं तर 3 धावा दाफलकावर आहेत. विजयाकरता फक्त 13 धावसंख्येचं एक माफक लक्ष आहे. त्याचा पाठलाग धाकटी डहाणू संघ करतोय. मयूर आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये या. पुढचा बॉल इथे मात्र फुलटॉस होता. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि इथे निघून जाईल तो सीमारेषा पार. एज घेतलं होतं मात्र चौकार तो या डावामध्ये महत्वाचा आहे कारण विजय लवकरात लवकर संपादित करायचा आहे आणि त्या अनुषंगानं इथे हा चौकार येतोय. त्या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचली एकंदर 7 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचंय. लगेचच आपण मॅच कडे जाणार आहोत. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचंय. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नव्हतं मात्र तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक निर्धाव बॉल तो आपल्याला पाहायला मिळते. विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि इथनं रन्स बनवायचे आहेत 6. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर षटक क्रमांक 2 आहे. नवीन गोलंदाज दिनेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडे जर आपण पाहिलं तर फलंदाज मयूर मर्दे ज्याला तुम्ही स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करत असताना पाहताय. जवार 11 यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर हा तमाम जनसमुदाय जवार 11चं क्रिकेट पाहण्याकरता इथे एकवटलाय कारण आपल्या टीमला सपोर्ट करण्याकरता सर्वच जवारकर इथपर्यंत येताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र चांगला बॉल मयूर मर्दे त्याला माघारी जावं लागेल. एक सुपर डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली आहे. मयूर मर्दे यावेळेस तंबूच्या आसराला परत. विजयाकरता इथनं फक्त 6 धावा आहेत. मात्र अगदी लो स्कोरिंग मॅच आपल्याला इथे पाहायला मिळाली. मैदानामध्ये आपण ज्या मगाशी उल्लेख केला की एक प्रेक्षक एक श्वान आहे जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्यानं जे 38 सर्कल आहे त्या घेऱ्यामध्ये आहे मात्र कुणालाही त्याचा त्रास नाहीये. मुक्या प्राण्यांवर जर तुम्ही जीव लावला तर त्यांच्याकडनं माणसांपेक्षा जास्त प्रेम तुम्हाला मिळतं आणि मैदानामध्ये ते श्वान आहे. श्वानाचा उल्लेख झाला तर मग एक श्वान त्याची आठवण नक्की येते. मुंबई पोलीसकडे एक श्वान होता त्याचं नाव होतं जंजीर. सर्वाधिक गुन्ह्यांमध्ये त्या श्वानाची मदत झाली आणि खूप सारे गुन्ह्यांची उकल जंजीरनं करून दिली. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. दिनेश समोर नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये प्रशांत. प्रशांतला 6 धावा बनवायच्या आहेत त्यामुळे अगदी सोपी मॅच आहे. फुलटॉस होता. बॅकलेपला खाली केलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एक त्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न नसेल. हे बघा एक खांदे सैल झाले ना मग या पद्धतीचं प्रदर्शन होतं कारण तुमच्याकडे जमापुंजी नसेल तर मग या पद्धतीच्या चुका होतात. बँक बॅलन्स गरजेचा होता तो नव्हता इथे. चांगला प्रेक्षक वर्ग इथे आलाय. आपल्या सर्वांचं मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जवार चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तिसऱ्या रात्रीमध्ये चौथ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा गेली आहे. पहिल्या 3 रात्री आपण खूप चांगला खेळ पाहिलाय. चौथ्या रात्रीत एक गाव एक संघ
त्यामधले टीम्स इथे मैदानाच्या आतमध्ये आलेत. उद्या मोखाडा मधल्या टीम्स आपल्याला पाहायला मिळतील आणि परवा या स्पर्धेचा खुला गट असेल. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये, खेळ खलास. विजयी होतीये टीम VC11 धाकटी डहाणू. VC11 धाकटी डहाणू या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम कोल्टन, आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. एक नवा सामना इथे आपल्या भेटीला येतोय. एका बाजूने टीम पेल्लार बी मैदानाच्या आतमध्ये असेल आणि पेल्लार बी च्या विरोधामध्ये खेळण्याकरता सज्ज आहे टीम जव्हार 11. या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल, जव्हार 11 कशा पद्धतीने मैदानाच्या आतनं खेळेल, हे सर्व काही आपल्याला मायक्रोफोनच्या माध्यमातून ऐकवण्याकरता आमचे सहकार्याने याच जव्हारचा आवाज किरण खांजोडे आपल्या सोबत मायक्रोफोनवरनं जॉईंट होतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं